नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला. राष्ट्रवादी एकत्र आहे आणि एकत्रच राहील. महाराष्ट्र हितासाठी पवार सांगतील तेच आमचं धोरण. ऑफरवरील वक्तव्यावर अमोल कोल्हे. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी मनसे आक्रमक. ऐरोलीमधील राजमाता जिजाऊ रुग्णालयात मनसेचं आंदोलन. दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मनसेची मागणी. तुळजाभवानी देवीच्या 4000 एकर जमीन घोटाळ्याची चौकशी होणार. महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. तातडीनं चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश. नगरसेवक अनिल अग्रवाल यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याला यश. प्रवीण अष्टीकर यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समितीची स्थापना. 100 कोटींच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू. निवृत्त न्यायाधीश सुदाम देशमुख 8 आठवड्यात सादर करणार अहवाल. हिंगोलीत पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसरात भूकंपाचे धक्के. सकाळी 10 वाजून 14 मिनिटांनी सौम्य हादरा. भूकंप मापक केंद्रावर 3.5 तीव्रतेची नोंद. पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून अंबरनाथमध्ये तरुणाला मारहाण. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. आठवडाभर KEM रुग्णालयात सुरू होतो उपचार. वाघोलीत महापालिकेची धडक कारवाई. 1.54 लाख चौरस फुटांहून अधिक अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कारवाई. कल्याणमध्ये उघड्या वीज वाहिनीच्या शॉक लागून 24 वर्षीय महिलेचा मृत्यू. शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रुग्णालयात गेल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यानं पैसे मागितल्याचा पतीचा आरोप. प्रकरणाची चौकशी सुरू. बागलांमध्ये 33 किलोवॅट वीज वाहिनीचा करंट लागून एका व्यक्तीचा मृत्यू. वीज वितरण कंपनीच्या बोंगळ कारभारामुळे जीव गेल्याचा स्थानिकांचा आरोप. सिंधुदुर्गमध्ये कुडाळ येथे क्षितिज इमारतीतील बांधकाम कामगार लॅबला आग. अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग आणली आटोक्यात. लॅपटॉपसह इतर साहित्याचं मोठं नुकसान. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.